हिंदुस्थानातल्या 100 कोटीपेक्षा जास्त हिंदूंना दुःख देणारी, वेदना देणारी घटना म्हणजे अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरामध्ये झालेला हजारो कोटींचा घोटाळा, भ्रष्टाचार. कोणी म्हणतं 10,000 कोटीचा आहे, कोणी म्हणतं 15,000 आहे, कोणी 20,000 आहे. आता अधिकृत आकडा येईलच तो, परंतु हा 100 कोटीपेक्षा जास्त हिंदूंच्या हृदयाला हात घालणारा विषय, हिंदूंच्या हृदयाला वेदना देणारा विषय आहे. आणि याच्यातल्या जे काही आरोपी आहेत, या आरोपींना आता सरकारने सोडता कामा नये. आमच्या श्रीरामपूर आणि बेलापूर या श्रीरामपूर तालुक्याचं भूषण असलेले स्वामी गोविंदगिरीजी महाराज तिथं खजिनदार आहेत, परंतु त्यांचा या प्रकरणाशी लांब लांबपर्यंत संबंध नाही, हे देखील समोर येत आहे. परंतु काही मंडळी त्यांना बदनाम करू राहिली, तर त्यांचा याच्यामध्ये विषय नाही. याच्यामध्ये मुख्य जो हरामखोर आहे तो हा चंपतराय हा जो आहे, या हरामखोरांनी हे सगळं षडयंत्र रचलेलं समोर येत आहे. आणि या हरामखोरांनी सगळ्यांनी मिळून हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असलेल्या प्रभू श्रीराम मंदिरामध्ये आलेल्या देणगीमध्ये यांनी सगळ्यांनी भ्रष्टाचार केला. आता आपला देश असा आहे, भारत देश का, इथं आपल्या देशातले बहुसंख्य मंडळी जे अधिकार पदावर आहेत, तर ही मंडळी यांच्या नसनसमध्ये 99% लोकांच्या नसनसमध्ये भ्रष्टाचार भरलेला आहे. आणि ते म्हणजे कुणी प्लेटभर शेण खातं, कुणी परातभर खातं, कुणी अजून डेकभर शेण खातं. पण असे हरामी अवलादी आपल्या सगळे ठिकाणी अधिकार पदावर बसलेले आहेत. पण या श्रद्धेच्या विषय सुद्धा असे चंपतराय सारखे मादरचोत लोक, ते सगळे, तो मिश्रा असन, तो यादव असन, या सगळ्यांनी त्या ठिकाणी शेण खाण्याचं काम केलं, मंदिराच्या पावित्र्याला भंग करण्याचं काम केलेलं आहे. आणि आम्ही एवढं तळतळून का सांगतोय? शिवप्रहारच्या मावळ्यांनी राम मंदिरासाठी वर्गणी गोळा केली. श्रीरामपूर शहरातला 25% भाग शिवप्रहारच्या आमच्या शिवभक्तांनी घराघरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी वर्गणी गोळा केली, पावत्या गोळा केल्या. अरे या देशातल्या हातावर पोट असणाऱ्या गरीबातल्या गरीब हिंदूंनी देखील वर्गणी दिली. त्याला जेवढे झेपल तेवढी दिली, जेवढं त्याची त्या ठिकाणी परिस्थिती तेवढी दिली. प्रत्येकाची श्रद्धा एवढी मोठी होती का एवढ्या 500 वर्षाच्या संघर्षानंतर, एवढ्या मोठ्या आंदोलनानंतर एवढं हिंदूंचं स्वप्न पूर्ण झालं, प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं राहिलं. आणि तिथं काही हरामखोरांनी, मादरचोतांनी भ्रष्टाचार केला. आता सरकारने त्या ठिकाणी याच्यावर कडक कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. कडक कारवाई म्हणजे काय? आता एक चुत्या म्हणून राहिला, पक्षाचे चुत्यापंथी जे लोक आहे, काही हिंदुत्वाच्या नावाखाली चुत्यापंथी करता, हे पक्ष एक चुत्या म्हणून राहिला का हिंदूंनीच हिंदूंचं मंदिर लुटलं, मग त्याच्यामध्ये हे काय म्हणे वेगळं काय, किंवा बाकीच्यांना दुःख वाटायचं काय? आता हिंदूंनी हिंदूंचं मंदिर लुटलं, मग त्याच्यात गैर काय? अरे येडे, मग तुझ्या बायको एखादा दुसरं कोणी त्या ठिकाणी येऊन, आता मला वाईट शब्द नाही बोलायचे, पण चाललं एखादा येऊन, मग तू काय म्हणशील? चालू हिंदू आहे, जाऊन दे, चालू दे. याला हिंदू धर्म म्हणत नाही रे चिवत्यानंद, याला हिंदू धर्म हा राजकीय तुमचा कांड झालं. हे हिंदू धर्म हा प्रभू श्रीरामांचा, भगवान श्रीकृष्णांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा न्यायप्रिय, न्यायनिष्ठूर असा हिंदू धर्म आहे. आणि या हरामखोरांनी यांनी एखाद्या मौलांनी सुद्धा असं केलं नसतं, कोणत्या मशिदीत एखाद्या पादऱ्यांनी केलं नाही. त्यांच्याही खाली जाऊन तुम्ही जर असं हिंदूंच्या श्रद्धा स्थानावर त्या ठिकाणी असा घाला घालणार असाल भ्रष्टाचाराच्या रूपात, तर तुमच्या सगळ्या मिश्रा, यादव आणि चंपतराय या सगळ्या हरामखोरांना इलेक्ट्रिक शॉक देऊन सरकारने मारलं पाहिजे, तडपून. तरच या हिंदुत्वादी सरकारवरचा जनतेचा, हिंदू बांधवांचा विश्वास कायम राहील, बरकरार राहील. नाहीतर या प्रकरणामुळे हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहेत. सरकारने, हिंदुत्वादी सरकारने याची नोंद घ्यावी. आमच्या सारखे बिगर राजकीय हिंदुत्वादी संघटना सुद्धा आम्ही याच्यात सामील होतो. मी स्वतः वर्गणी दिलेले, आम्हाला सगळ्यांना दुःख झालेलं आहे. सरकारने याची नोंद घेणं गरजेचं आहे. जय श्रीराम, जय शिवराय.